मोगचनो जर तुम्ही येणार आहे आणि जर तर तुम्ही ह्यो सात चुकी करता तर जाल्यार आज तावन ते चुकी करच्यो रवया नांतर जाल्यार तुमका मुखार मस्त मार्ग पडटले. तर कोल्यो ह्यो चुकी ह्या आयच्या ह्या व्हिडिओंत आम्ही समजूया. आणि जर तर तुम्ही पहिले पोटी म्हणजे युट्यूब चॅनलाक आयल्यात सबस्क्राईब करूना तर जाल्यार दयकरन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नंबा कित्याक म्हणजे मुखले व्हिडिओ तुमका मिस जायनात. तितले मात्र नाही, जर तर तुमच्या कुटुंबात जर तर कोणी एनआरआयज आसात वा तुमचे फ्रेंड्स वा शेजारची आसात आणि तुमका कळीत असले आसात तर जाल्यार तांकां हो व्हिडिओ धांडिया आणि तांकांय कुमोग करा. तर कसल्यो चुकी एनआरआयज करतात आणि तुम्ही ते कशे आडवचे. पहिली चूक जावन आसा इनएक्टिव्ह बँक अकाउंट्स दवरचे. फेमा रुली प्रकार जर तर तुम्ही एनआरआय आसात आणि एनआरआय स्टेटस तुमच्याकडे आसा तर जाल्यार तुमच्याकडे जे किती सेव्हिंग्स अकाउंट आसले ते तुम्ही सेव्हिंग्स अकाउंट एनआरओ अकाउंट करणं ट्रान्सफर करायचे. आणि जर तर तुमका फॉरेन कंट्रीतावन जावंक पुरो USD दिरामसांत वा खंयच्याय दुसऱ्या करन्सींत जर तर तुमका पैसे येतात तर जाल्यार ते तुम्ही NRE अकाउंटातावनूच तुम्ही घेवंक आसा आणि ते तुम्ही फॉरेन इनकम म्हणून दाखोवंक आसा. आणि जे कितें तुमका फॉरेन इनकम येता ताका तुमका इनकम टॅक्स भरची गरज आसना. पूण जे कितें तुमचे NRO अकाउंटान तुम्ही ट्रान्झॅक्शन करतात, मे बी जावंक पुरो तुमचे रेंट येता, जावंक पुरो तुम्ही खंयचे युटिलिटी बिल्स पे करतात, इन्शुरन्स पे करतात वा आनी खंयचेय जर तर तुमचे ट्रान्झॅक्शन NRO अकाउंटातावन चलता तर जाल्यार FD इंटरेस्ट येता तर जाल्यार हे पुरो तुमचे इनकम म्हणून कन्सिडर करतात. आणि ते इनकमाक ॲज पर द इनकम टॅक्स लॉ जे कितें टॅक्स बनवूंक आसा ते तुमकां टॅक्स बनवूंक आसतले. हे जावन आसा पहिले चूक. जायते जणांचे अजून तुमचे सेव्हिंग्स अकाउंट आसा जावंक पुरो तुम्ही NRO कन्वर्ट करून तर जाल्यार दयकरन नेक्स्ट टाइम तुम्ही गावाक आयिल्ले ते दाडा पुरसोत करन पहिले हे काम करूंक बँकाक वचा. जायते पुटे बँकाक येतात दुसरी सगळी कामां करतात, तुम्ही गरज नातली पूण गरज असले हे काम करूंक विसरतात. देखून दयकरन हे काम करूंक विसर नाकात. दुसरी चूक जावन आसा ओव्हर ट्रस्ट करचे. जावंक पुरो तुमची फ्रेंड्स, जावंक पुरो फॅमिली मेंबर्स, तुम्ही गल्फांत आसात, म्हाका कसलेंय काम करूंक जायना आणि म्हज्या फ्रेंड्सान वा म्हज्या फॅमिली मेंबर्सान जे कितें सांगलां ते हांव करता म्हणून ओव्हर ट्रस्ट करणं जे कितें आसा ते सगळे तांकां सोंपोवचे. हाच्या आदी जायते कितले की एग्जाम्पल्स आसा. जशें हांव फायनान्शियल प्लॅनिंग करतना मस्त जणांनी तांचे एक्सपिरियन्स म्हजे कडेन शेअर केल्ले जावन आसा. हांवें म्हज्या फ्रेंडाक पयशे दिले, हांवें म्हज्या कुटुंबदाराक पयशे दिले आणि तांणी एक जागो कान घेता म्हणून सांगले, तांणी थंय इन्वेस्ट करता म्हणून सांगले. मागीर एक 10-15 वर्सां एक 4-5 वर्सां जाल्या उपरांत येवन पळयतना म्हजो जागो येना, पयशे येना, फ्रेंड फोन उखलतात ना, कुटुंबाची म्हजे कडेन उलयत येतनात असले जायते संदर्भ, जायते एक्सपिरियन्स म्हजे कडेन मस्त जणांनी शेअर केल्ले जावन आसा. हांव अशें सांगना की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्याक वा फ्रेंड्साक पातये नाकात म्हणून सांगना. पैशांचे विषय येताना ते तुमचे पैसे तुम्ही कष्टाने वावर करून गम काढून पिळले ते पैसे जावन आसात. त्या खातीर त्या पैशांची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घेजय असता. जावंक पुरो कले थोडे काम करूंक आसा तांच्याकडे फाइंड आउट करूंक सांगा. पूण पेपर वर्क करतना तुम्ही असं जाय. कितलेशे जणांनी म्हजेकडे सांगले जावन आसा, म्हाका पुरसोत उतनातले हांव एअरपोर्टाक येवन पेपर सिग्नेचर घालून गेलो म्हणून सांगनो. तुमकां बघता जावंक पुरो तुम्ही तितले बिझी मनीस आणि तुमच्याकडे काम आसा आणि तुम्ही तितले ट्रस्ट करून दुसऱ्यांक ते काम संपयला. पण फाल्यां सकाळी जर तर तुम्ही जे कितें त्या गर्वान सांगले आसा ते फाल्यां सकाळी तुमच्या हाताक मेळना तर जाल्यार तुमचे कष्ट केलेले पैसे ना पैस जातात. त्या खातीर असले चुकी दयकरन करिनाकात. पेपर वर्क करूंक सांगा, फाइंड आउट करा, तुम्ही तुमचे रिसर्च करा आणि देन खंयचेय ते इन्व्हेस्टमेंट जावन दी ते तुम्ही करूंक मुखार सोन वरा. हे जावन आसा दुसरे मिस्टेक्स तुम्ही तुमच्या जिणेंत करूंक नजो जाय आसली. त्या देखून दयकर हे मिस्टेक करनाकात आणि मुखार म्हणून इल्ली जागृत रावन तुमच्या पैशांची जबाबदारी घेया. आणि तिसरी मिस्टेक्स जावन आसा इन्व्हेस्टिंग विदाउट गोल. ओके, एक बरे ऑपॉर्च्युनिटी आसा, एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आसा, एक लँड बाय करूंक आसा आणि आनीकले आसा म्हणून सांगून तुम्ही इन्व्हेस्ट करतात. पूण तुम्ही कित्याक केला म्हणून तुमकां कळीत ना. आणि जायते पोटे फायनान्शियल प्लॅनिंग करतना हांवें ऑब्झर्व केल्ली गजाल जावन आसा, जायते इन्व्हेस्टमेंट्स आसात लोकांकडे. कित्या खातीर केले म्हणून विचारल्यार ना म्हाका गोत्तू ना, म्हज्या फ्रेंडान सांगले, म्हज्या कुटुंबाच्यान सांगले, बापून सांगले, मावशेन सांगले. तुका कितली नॉलेज आसा ताचे विशयान कळीत ना. कित्या खातीर केले कळीत ना. सो हर एक जर तर हे एक GPS असल्या बरे चिंत्या फाल्यां तुमकां एका गावात आनी एका गावाक वचत जाय, तुमकां खंय वचत जाय म्हणून कळीत ना तर जाल्यार तुम्ही कशे मेतात.
तुम्ही एक टूर प्लॅन करीचे तर जाल्यार एका म्हयन्याची एका वर्साची तयारी करतात पण तुमचे पैसे तुमच्या लाईफ लॉंग तुमचे पैसे जावन आसा त्या पैशां खातीर कित्याक इल्लोसो सॅक्रिफायस करूंक जायना इल्लोसो टाइम काडूंक जायना चिंतून पळया जर तर तुम्ही आज एक मेट काडटात आणि तुम्ही ते एक प्लॅनिंग सारखे तर करना सारखे रितीन जर तर तुमचे पैसे इन्वेस्ट करतात तर जाल्यार फाल्यां तुम्ही सुरसुरची गरज पडना आणि चौथी मिस्टेक्स जावन आसा बायिंग रॉंग इन्शुरन्स पॉलिसीज हे जाऊन असं हांवें जायते पुटी लोकां कडेन विचारले तुमचे कडेन 1-to-1 क्लॅरिटी कॉलाक येतना हांवें फर्स्ट तांचे कडेन विचारचे सवाल जावन आसा तुमचे इन्वेस्टमेंट खंय आसा एक 90% लोकांनी जबाब दिली जावन आसा म्हजे कडेन एक 10 पॉलिसीज आसात ओके केदाळा खान गेल्ल्यो त्यो मस्त पयले खान गेल्ल्यो या थोडे रिसेंट खान गेल्ले 3 लाख 4 लाख 5 लाख प्रीमियम बंदले खंय बंदले ना आम्ही बँकाक गेल्या बँकाचो रिलेशनशिप मॅनेजर म्हणालो तुझे कडेन इतले पैसे पडून आसात कालें करताय तू हाका एक इन्वेस्ट कर ओके कितले रिटर्न्स येतात गोत्तू ना ताणी इतल्या वर्सांनी इतले येता म्हणून सांगला म्हणतात तुमच्याकडे गरज असते टर्म इन्शुरन्स असा बिलकुल ना आमकां हाच्या विशयांत कळीतच ना बँक मॅनेजरान सांगू ना इन्शुरन्स एडवायझरान सांगू ना मोगचेनो तुमचे पैसे जर तर तुमची फॅमिली तुमचे वयर डिपेंड जावन आसा तर फाल्यां सकाळी कांय सोडून जाय तर जाल्यार तुमच्या फॅमिलीक जे कितें तुम्ही आज गोळटात मिनिमम तितले पैसे तरी तांच्या तुमच्या कुटुंबाक वचा जाय ते जाल्यार जे कितें तुम्ही तुमची आशा आसा एस्पिरेशन्स आसा तुमच्या भुरग्यां वयर तुमच्या कुटुंबा वयर दवरल्यात ते पूर्णतंत फुलफिल करूंक जाता त्या देखून हांव केदाळय सांगता गरज असते टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मिस करनाकात जर तर तुम्ही भायर आसा तुमची गाडी हांगा आसा व्हेकल इन्शुरन्स घेवंक मिस करनाकात जर तर एक व्हडलो बंगलो बांदला तुम्ही भायर आसात फाल्यां सकाळी पुरा आसा म्हणून चिंता एक ल्हानशे शॉर्ट सर्क्यूट जाय तर जाल्यार तुमच्या घरा आसले सगळे वस्तू बरे बरे आडल्यो त्यो वस्तू पाड जावन वेतीत सो त्या खातीर होम इन्शुरन्स घेवंक विसरनाकात ह्यो इन्शुरन्स गरजेचे ते सोड न्हू तुम्ही प्लॅनिंग करनासतना जर तर एंडोमेंट प्लॅन युलिप प्लॅन आनी पुरा खान गेले देन मागीर सुरसुराजे पडात त्या देखून गरज कितें आसा ते इन्शुरन्स पयलीं घेया गरज नातले मागीर प्लॅन करून मागीर तुम्ही घेवंक साध्य जाता पंचवी चूक जावन आसा इंडियन टॅक्स रूल अवॉइड करचे जायते जाणां म्हणटात म्हाका केवल एनआरई अकाउंटाक पैसे येतात वा हांव इन्कम टॅक्स फाईल करीचे म्हणना आमचे इन्कम टॅक्स इंडियन इन्कम टॅक्स लॉ प्रकार येना पूण जायते पुटी हांवें फायनान्शियल प्लॅनिंग करतना ऑब्झर्व केल्ले संगत जावन आसा जायते कडेन प्रॉपर्टीज आसात जायते पटी प्रॉपर्टी सेल करतात पूण इन्कम टॅक्स बांदूंक विसरतात आयले वार मुजस एका क्लायंटाक 100 वर्सां पयले जे कितें ताका ताणें एक प्रॉपर्टी सेल केल्ली आणि प्रॉपर्टी सेल करून आणि एक प्रॉपर्टी बाय केली तांणी ताच्या विशयान तांणी इन्कम टॅक्स बांदून येतले कॅपिटल गेन टॅक्स बांदूंक येतले आणि तांकां ते कळीत नातले आणि तांकां इन्कम टॅक्स तावून नोटीस आयिल्लें जावन आसा जर तर हे सगळे इग्नोर केला तर जाल्यार तुम्ही गमनान दवरीचे जाल्ले विशय जावन आसा ही एक भोव गरजेची विषय आणि हे तुम्ही चुकूंक नजो जावंक पुरो तुमचे कडेन फॉरेन कंट्रीतावन जे कितें इन्कम येता ताका तुम्ही इन्कम टॅक्स बांदूंक ना तें खरें पूण जर तर एफडी आसा एफडी तावन इंटरेस्ट येता वा दुसरे खंयचे इन्वेस्टमेंट्स आसात तातूंत तावन तुमकां इंटरेस्ट येतात म्युच्युअल फंड्स आसात म्युच्युअल फंडांत जर तर कॅपिटल गेन येता तुमकां शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जावंक पुरो लॉंग टर्म कॅपिटल गेन जावंक पुरो स्टॉक्स बाय करून सेल केल्यात तुम्ही त्या वर्सा ते जाल्यार डेफिनेटली थंय शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लॉंग टर्म कॅपिटल गेन येताले सो हे सोड न्हू दुसरे कसले जावंक पुरो रेंट येता तुम्ही एक बड्याक घर दिला आणि बड्याक थंय जावन रेंट येता ते धाडाई जर तर हे सगळे तुम्ही डिक्लेअर करूंक आसा आणि तांकां सांगूंक आसा की म्हाका इंडियन सोर्स तावन इतल्या सोर्स तावन म्हाका इन्कम येता आणि हाचे इन्कम टॅक्स इतले आसा हांवें बांदला म्हणून सांगून तुम्ही बांदूंक आसा येना तर जाल्यार बांदूंक ना पूण इन्कम टॅक्स फाईल करचे गरजेचे जायत्या जणांची सूख अभिप्राय आसा हांवें इन्कम टॅक्स फाईल केलें तर जाल्यार हांवें टॅक्स बंदीचे ना इन्कम टॅक्स फाईल करचे दुसरे टायमा भितर आणि जायते पटी टीडीएस तुमकां डिडक्ट करतात आणि ते टीडीएस तुम्ही पार्टींग घेवंक साध्य जाता नांतर जाल्यार कितलेशे पोटी तुमचे टीडीएस थंय गव्हर्नमेंटा कडेन आसता तर तुम्ही ते पैसे तशेच सोडून येतात हर एक पैसो गरजेचो तुमच्या कष्टा वावटीचो तो पैसो त्या देखून एक सीए हायर करा जर तर तुमकां कोणी सीए ना तर जाल्यार तुम्ही आमकां संपर्क केले तर जाल्यार आमी जोगत्या सीए तुमकां दाखोवन दितले आणि तुमचे इन्कम टॅक्स सप्टेंबर 15 भितर फाईल करून टीडीएस जर तर कट जाला तर जाल्यार तुम्ही ताच्या व्याप्तीक येनंतर जाल्यार टीडीएस रिफंड घेया नांतर जाल्यार जे कितें तुमकां टॅक्स बांदूंक आसा ते तुम्ही टॅक्स बांदून सोडा
ओके, सोवी चूक जावन आसा तुमचे कडेन विल नासता नासचें वा तुमचे कडेन नॉमिनेशन करेक्ट नासता नासचें। जायते तुमी तुमच्या लॉकरांनी तुमी बँकांत गोल्ड दवरल्यान जावंक पुरो वा पयशे दवरल्यात जावंक पुरो, पेपरां दवरल्यान जावंक पुरो, जायते पुटी तुमी तुमचे इन्शुरन्स दाळगी पयलीं खावन गेलां जावंक पुरो, तांचो करेक्ट नॉमिनेशन ना तर जाल्यार ते नॉमिनेशन करचें भोव गरजेचें जावन आसा। तितले मात्र न्ही, जर तर तुमचे कडेन विल्ल ना, तुमचे कडेन प्रॉपर्टीज आसा जावंक पुरो इंडियांत जावंक पुरो भायल्या गांवांत आसात, तुमच्या कुटुंबाच्याक ताच्या विशयांत कळीत ना। आजकाल तुमकां गोत्त आसा कशी अनाहुतां घडटत आसात आनी कशे लोक मरण पावता, अपांग जाता आनी असले पुरो जाल्ल्या संदर्भार कुटुंबाच्यांक तांच्या विशयांत कळीत ना तर जाल्यार कशें जाता, तुम्ही कुटुंबाच्या घरी एक सांगा जाय म्हण ना, पूण जर तर तुम्ही विल्ल करून दवरलें तर जाल्यार ते विल्ल खंय आसा म्हण सांगल्यार कालय सोडून जाल्यार ते दाडा त्या विल्ला प्रकार असून जे कितें तुमच्या कुटुंबाक पावोवंक जाय, कोणा कोणाक व्यक्तीक पावोवंक जाय तांकां ते पावोवंक सुलाभ जातलें। सो दयेकरून हाच्या विशयांत एक लॉयराक संपर्क करा। जर तर तुमचे कडेन कोणी लॉयर ना तर जाल्यार तुम्ही आमकां संपर्क केले तर जाल्यार जोगत्या लॉयराक आमी तुमकां दाखोवन दितले आनी तुम्ही सवक्त संदर्भार एक विल्ल केलें तर जाल्यार आनी सकट तुमच्या खंय तुमचे इन्वेस्टमेंट आसा ताका खंय नॉमिनेशन गरज आसा ताका नॉमिनेशन घाले तर जाल्यार मुखार जावचे तोंदरे तुम्ही आडावंक साध्य जाता। आणि सातवें जावन आसा जायते तुमचे पैसे एफडीन जावंक पुरो, सेव्हिंग्स अकाउंटान जावंक पुरो वा रियल एस्टेटांत पार्क करचे। रियल एस्टेटान तुम्ही जाणांत जर तर तुम्ही जायते पुटी मल्टिपल नंबर ऑफ रियल एस्टेट प्रॉपर्टी घेतात जावंक पुरो टॅक्स सेव्ह करूंक आनी पुरा म्हणून आज आयच्या लेटेस्ट लॉज फाइंड आउट करा, कित्याक एका व्यक्तीक दोनाच्या की चड प्रॉपर्टीज आसा तर जाल्यार तुम्ही थंय कॅपिटल गेन कान येवंकी जायना। 54EC बॉन्डांत इन्वेस्ट करतना तुम्ही पळयचे पडटा, त्या खातीर स्पेशली तुम्ही तितलो व्हडलो आयवज रियल एस्टेटान तुम्ही जर तर इन्वेस्ट करता तर जाल्यार ताचे रिटर्न्स तुमकां कितले येतात, रिटर्न ऑन कॅपिटल कितले येतात चेक करा। कित्याक जर तर तुमचे नॉर्मल एक फ्लॅट आसा, अपार्टमेंट आसा तर जाल्यार मॅक्सिमम 2 to 3% रिटर्न्स येतात। त्या खातीर जर तर दुसरे खंयचेय बरे सूक्त इन्वेस्टमेंट आसा गे म्हणून तुम्ही पळयत वा गरज आसा तर जाल्यार मात्र मॅनेज करियेत। जायते जाणांचे हांवें पळयलां गल्फांत असतात तांकां प्रॉपर्टी मॅनेज करूंक आसनात, आयल्या ते दाडा जायते जावंक पुरो टॅक्स जावंक पुरो मेंटेनन्स बांदून आसनात, असले जायते संदर्भ असतात आनी मस्त मुखार तोंदरेक वळोवंक जातात। सो त्या खातीर तितले मात न्ही, एफडींत लेखा व्हरतो पयसो दवरचो जावंक पुरो वा तुमकां सेव्हिंग्स अकाउंटांत लेखा व्हरते पयशे दवरचे जावंक पुरो। सो त्या खातीर तुम्ही एक गोल फिक्स करा, तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग करा आनी त्या फायनान्शियल प्लॅनिंग प्रकार जे कितें कितले पयशे थंय वचा जाय तितले करा। कित्याक इन्फ्लेशन बीट करचें भोव गरजेचें जावन आसा। 7 ते 8% इन्फ्लेशन आसा, हर एका वर्सा तुमकां मेळचो पयसो 7 एक मिनिमम 10% इंटरेस्ट दिवचे तलो जायचे, त्या दाडा मात तुमचे इन्फ्लेशन बीट जाता, नांतर जाल्यार तुमचे पयशे ग्रो जायनात, तुमचे आसल्या पयशे तावन तुम्ही चड पयशे काडटात आसता, डिप्रिशिएशन जावन येता। त्या देखून मोगचे न्हू, ह्यो जावन आसात 7 चुकी स्पेशली NRIजांनी करच्यो। जर तर तुम्ही NRI आणि तुम्ही 7 चुकी करता तर जाल्यार आस्तावन ते स्टॉप करा आणि नेक्स्ट तुम्ही गावाक येताना विजिट दिताना करेक्ट एक प्लॅन करणं, फायनान्शियल प्लॅनिंग करणं, जे कितें बदलावण करूंक आसा तुमच्या इन्वेस्टमेंटांत या तुमच्या अकाउंटांत ते करणं मुख दिया। खंडी जावन हे केलें तर जाल्यार मुखार जावनचे कश्ट तुम्ही आतांत हळू करूंक जातात। जर तर तुम्ही अजून आमचे चॅनलाक सबस्क्राईब करून तर जाल्यार दयकरून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दामून हे व्हिडिओ जाता तितले तुमचे NRIज फ्रेंड्सांक धाडया आणि तांकांय हाच्या विशयांत माहिती दिया। परत तुमचे लागीं मेळटा दुसऱ्या व्हिडिओ संगी, तवळ पर्यंत देव बरें करूं।